आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत। विद्याताई, आपण दोघींनी सुद्धा हा रिपोर्ट पाहिलेला आहे। किती धक्कादायक परिस्थिती महाराष्ट्रात आहे याची कल्पना निश्चितपणे तुम्हाला आली असेल। खरं तर तुम्ही दोघी जणी जेव्हा समाजात वावरता अशा काही तक्रारी तुमच्या कानावरती आल्या सुद्धा असतील, परंतु नेमकं काय चित्र आहे हे या पॅकेजमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे विद्याताई? नाही, अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि स्टार माझानं याचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करून महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुलींची विक्री होते। याला विक्री हा शब्द मी वापरेल कारण हे अत्यंत धक्कादायक आहे। जेव्हा 9 ते 13-14 वर्षातल्या मुली घरातनं मिसिंग असतात किंवा सापडत नाहीत, शाळेत जातात ना घरी परत येत नाहीत, तेव्हा अनेक ठिकाणी आईवडील तक्रार करायला जातात, तेव्हा पोलिसांकडून असं उत्तर मिळतं की ती मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली असेल। म्हणजे ते वय मुलींचं बघितलं पाहिजे, पळून जाण्याचं वय ते नाही आहे, पण त्या अशा पोलीस इतकं कॉन्फिडेंटली सांगतात की त्या मुली 2-3 दिवस वाट बघा येतील। म्हणजे सिरियसली याची FIR करणं, याची तक्रार नोंदवून घेणं, हे सगळं पोलिसांनी जे करायला पाहिजे ते पोलीस करत नाही आहेत आणि त्यामुळे ह्या गुन्हेगार निर्ढावलेले आहेत असं मला पहिलं मत तुमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त करायची। आपल्यासोबत नीलमताई सुद्धा आहेत। नीलमताई, विद्याताईंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की पालकांना हाच मोठा त्रास सहन करावा लागतो की पोलीस तक्रार नोंदवून घेत नाही। या रिपोर्टमध्ये हेही वास्तव समोर आलंय की तब्बल 300 मुली ज्यांच्या मिसिंग कंप्लेंट आहेत त्यांचा अजूनही शोध लागलेला नाहीये। असं का होतं? मी 93 पासून माझा लातूर जिल्ह्याशी जवळचा संबंध आहे, कारण भूकंप झाल्यास आम्ही तिथे अगदी 52 गावांमध्ये लातूर आणि उस्मानाबाद मधल्या स्त्री आधार केंद्र काम करत होतो। त्यामुळे हा जो प्रश्न आहे की हरवलं असं दाखवणं किंवा हैदराबादला गेली असं दाखवणं आणि प्रत्यक्षात ती विकलेली असते, तर याला महत्वाचं मला कारण असं वाटतं की जे दलाल आहे ज्या मुलींचा व्यवहार करणारे ते उघडपणे फिरतात अनेक वर्षापासून। त्याच्यानंतर तुम्ही आता जे कैलाश सत्यार्थी आहेत त्यांना पुरस्कार मिळाला, नोबेलचा पॅरलल पुरस्कार मिळाला, त्यांनी सुद्धा काही ज्या केस स्टडी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये पूजा नावाची लातूरची मुलगी दिल्लीमध्ये सापडली तिथल्या ब्रॉथेलमध्ये आणि नंतर फॉलोअप करता 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 ते लातूरपर्यंत पोहोचले होते। मला असं वाटतं की याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग, मानवी तस्करीच्या संदर्भातला मोठं हे रॅकेट अनेक वर्षापासून काम करते, परंतु दुर्दैवाने काही त्यांचे म्होरके हे कुठेतरी समाजामध्ये महत्वाच्या ठिकाणी लपून बसलेले आहेत। ज्ञानेश्वर चव्हाण जेव्हा SP होते लातूरचे तेव्हा त्यांनी या संदर्भात मोहीम घेतली होती आणि त्याच्यावरती उदगीरला वगैरे हैदराबादला मुली पाठवण्यासाठी वापरलं जातं, बॉर्डरचे जे गाव आहेत ते देखील निदर्शनाला आलं होतं। मला असं वाटतं की यावरती समाजामध्ये पालकांची जागृती तर आवश्यक आहे, परंतु पोलीस जर का मुलगी मिसिंग असल्याची तक्रार घेत नसतील तर ते अत्यंत गंभीर गोष्ट आहे। मी एक स्वतः विधान परिषदेत आमदार आहे आणि माझं ABP माझा मार्फत आवाहन आहे, जिथे मुलगी मिसिंग असताना तक्रार पोलिसांनी घेतली नाही असं तुम्हाला कळलं तर तुम्ही माझ्याकडे थेट कळवा, मी त्या पोलीस अधिकाऱ्यांशी जरूर संपर्क साधून वेळ पडली तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, पण पोलिसांनी ताबडतोब या तक्रारी घेतल्याच पाहिजेत असं मला वाटतं। नक्कीच आपण खूप मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्याताई सुद्धा आपल्यासोबत आहेत। विद्याताई, अधिवेशन सुरू आहे, आपण या सगळ्या संदर्भात एक महिला म्हणून, विरोधी पक्षाच्या आमदार म्हणून कसा आवाज उठवणार आहात? आणि अजून एक दुसरा छोटासा प्रश्न, तो म्हणजे या दलालांना इतकं अभय कसं काय मिळतं? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना कायम पाहायला पडतो आणि काँग्रेसच्या पूनम शहाणे यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहे। नाही, हे भयंकर आहे। ते कुठल्या पक्षाचं नाव समोर येतंय काय येते त्याच्याशी मला म्हणजे आम्हाला वैयक्तिक काही देणं घेणं नाही, कारण मुली मिसिंग होत आहेत, मुलींची विक्री होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण आता परवा आपण बघितलं भाजपच्या खासदार रूपा गांगुली या तस्करी करतात म्हणून त्यांच्यावर पण आरोप करण्यात आले। आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कोणी महिला जर असतील आणि कुठल्या पक्षाच्या असतील तर त्यांना कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु माझ्याकडून सभागृहामध्ये याच्यावर 93च्या अन्वये आपण हे जे माझाने जे प्रकरण बाहेर उघडकीस आणले त्याच्यावरती निश्चितच आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करून तातडीने मांडू, कारण परवाच्या पवईला ज्या 2 मुलांवरती लैंगिक अत्याचार झालं त्याच्या सुद्धा 93 द्वारे आम्ही सभागृहाचं ह्या करून तिथे गुन्हेगार पकडले जात नाहीत। ह्याच्यामध्ये सगळ्यात दुःख हे असं आहे की हे सगळे धागेदोरे पोलिसांना माहीत असतात आणि मुलींचे तस्करी कोण करते, लहान मुलांची तस्करी कोण करते, चेन स्नॅचर कोण आहे, सगळ्या गुन्ह्याचे गुन्हेगार कोण आहेत साधारण पोलिसांना लिंक माहिती असतं। मग पोलीस या प्रकरणामध्ये एवढे गांभीर्याने का घेत नाही
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ज्यांच्याकडे गृह खाते त्या मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार सांगतो की गुन्हेगारीचं प्रमाण वाढले, परंतु ते काहीतरी ठराविक आकडे आमच्या तोंडावरती फेकतात आणि सांगतात की अशा प्रकारे नाहीये. पण हे सगळं आम्ही बोलतोय, आम्ही काय राजकीय भूमिका नाही आमची याच्यामध्ये. आम्ही एक महिला म्हणून आम्हाला असं वाटतंय ह्या मुली, लहान वयातल्या मुली आहेत, ह्यांना जर अशा प्रकारे पकडून विकण्याचा धंदा होत असेल तर ते प्रमाण खूप मोठं आहे. 14 जिल्ह्यांमध्ये होतंय, एका महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं चाललंय. एकट्या लातूरला तुम्ही 300 प्रकरणं ही शोधून काढलेली आहेत. म्हणजे मुलींना काहीतरी पैशांचं आमिष दाखवणं किंवा त्यांना ते अगदी बरोबर आहे की यामागची नेमकी कारणं काय आणि यामागे नेमकं कोण कोण आहे, कुणाकुणाचा हात आहे, हे सगळं काही समोर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. विद्याताई आणि नीलमताई, आपल्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. आपण या सगळ्या संदर्भात भाष्य केलं त्याबद्दल. तर हा सगळा मुद्दा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आपण उपस्थित करू असं राष्ट्रवादीनं सांगितलेलं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी हे विधान केलेलं आहे.